नमस्कार, मी सद्दाम हुसेन मुल्ला SM नेटवर्क प्रस्तुत इचलकरंजी न्यूज टाइममध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. इचलकरंजी महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत भाजपा, शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या महायुतीतून 2 जागांवर तर मैत्रीपूर्ण लढतीत 10 जागांवर निवडणूक लढण्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचा निर्धार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुर्लेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी आपले वर्चस्व टिकवण्यासाठी कंबर कसली आहे. भाजप व शिवसेना शिंदे गटाने आधीच महापालिका निवडणुकीसाठी आपली तयारी सुरू केली असताना आता महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट अधिकृतपणे सहभागी झाल्याने निवडणूक अधिकच रंगतदार होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. महायुतीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून इचलकरंजी महानगरपालिका निवडणूक ताकदीने लढवण्याचा निर्धार करण्यात आला असून उमेदवारांची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. महायुतीतून प्रभाग क्रमांक 1 मधून सौ दीपाली सचिन कांबळे आणि प्रभाग क्रमांक 2 मधून श्री सुहास अशोकराव जांभळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच मैत्रीपूर्ण लढतीसाठी प्रभाग क्रमांक 3 मधून सौ मानली मिथुन नंदुरकर, 3 मधून श्री शिवाजी उत्तम शिंदे, 3 मधून सौ प्रियदर्शनी सुनील बेडगे, 3 मधून श्री अशोकराव रामचंद्र जांभळे, प्रभाग क्रमांक 9 मधून सौ तनुजा आकाश माने, प्रभाग क्रमांक 10 मधून श्री अमित सुरेश गाताडे, प्रभाग क्रमांक 11 मधून श्री इस्माईल अब्बास समडोळे, 11 मधून सौ शबाना इस्माईल समडोळे, 11 मधून सौ लक्ष्मी संजय बडे आणि 11 मधून श्री शशिकांत धोंडीराम देसाई यांना उमेदवारी देण्यात आली असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुर्लेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. त्याचबरोबर ही निवडणूक राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तसेच कोल्हापूर जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते नामदार हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली सर्व ताकदीनिशी लढवण्याचा निर्धार करण्यात आल्याचे देखील सांगितले. यावेळी माजी आमदार अशोकराव जांभळे, इचलकरंजी शहराध्यक्ष सुहास जांभळे, सेवादल प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब देशमुख, KDCC बँकेचे माजी संचालक आसिफ फरास, माजी नगरसेवक तौफिक मुजावर, रमेश कांबळे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.